नमस्कार, मी रचना विचारे. ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. आज आपण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी गावातील प्रवीण कोपरकर यांच्या शेवगा शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत. चला तर मग सफर करूया ॲग्रोवनची. गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. 2 वर्षांपासून दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. कॅनॉल पद्धतीने इरिगेशन नसलेल्या भागात यावर्षी खरीप आणि रब्बी हंगाम वायाच गेलाय. सध्या औसा तालुक्यात पाणी नसल्याने फळबागा करपून जात आहेत. मात्र उजनी इथल्या प्रवीण कोपरकर यांनी अत्यंत कमी पाण्यात कमी खर्चात शेवगा शेतीतून 2.5 लाखांचं उत्पन्न घेतलंय. आज आपण प्रवीण कोपरकर यांची शेवगा शेती पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी इथे जाणार आहोत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात दरवर्षी कमी पाऊस पडतो. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांच्या हाती शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही. मात्र अशा दुष्काळी परिस्थितीत औसा तालुक्यातल्या उजनी गावच्या प्रवीण कोपरकर यांनी शेवगा शेती फुलवण्यात यश मिळवलंय. 1998 साली शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रवीण यांनी 2001 साली शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी, उडीद, मूग अशा पारंपरिक पिकांचं उत्पादन घेतलं. त्यासोबतच आंब्याच्या बागेची लागवड केली. मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आंब्याची बाग त्यांना मोडावी लागली. मात्र अशातच प्रवीण कोपरकर यांना रणजित पवार यांनी अल्प पाण्यावर हमखास उत्पन्न देणाऱ्या शेवगा शेती लागवडीचा सल्ला दिला. प्रवीण यांनी नापीक आणि हलक्या प्रतीच्या 2 एकरात शेवगा लागवड केली. 2 एकर जमीन ही नापीक स्वरूपाची होती आणि त्यामध्ये मला फारसं काही उत्पन्न मिळालं नाही. मला जास्तीत जास्त आतापर्यंत मी कष्ट करून जास्तीत जास्त प्रयत्न करून ह्या 2 एकरमध्ये एका सीझनमध्ये एका वर्षामध्ये 20,000पेक्षा जास्त कधी उत्पन्न मिळालं नाही. परंतु आमच्याकडे रानराय ॲग्रोटेकचे रणजित पवार एक कृषी मार्गदर्शन काम करतात. त्यांनी सांगितलं की अशा जमिनीमध्ये शेवग्याचं उत्पन्न घेतलं तरी आपल्याला फायदाच ठरेल. मग त्यांच्या सल्ल्यानुसार मी शेवग्याची लागवड केली. त्यांनी मला वाटतं साताऱ्याहून ओडिसी व्हरायटीचे शेवग्याचे जे काही बियाणं आहे ते आणून दिलं आणि साधारण 2 एकरमध्ये 1.5 किलो बियाणं मी लावलं. त्यामध्ये 6,000 रुपये खर्च आला मला. शेवगा लागवडीसाठी प्रवीण यांना 6,000चा खर्च आलाय. त्यांनी रणजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा इथून ओडिसी जातीच्या शेवगा बिया आणून लागवड केली. लागवडीच्या वेळी सुपर फॉस्फेट विल्सपास 100 किलो प्रति एकरी दिलाय. तसंच लेंडी खताचाही वापर केलाय. कमी पाण्यामध्ये दररोज म्हणजे 10 मिनिट पाणी सोडून या झाडांची वाढ करण्यात आली. याला रासायनिक मात्रा त्याचबरोबर सेंद्रिय खताची मात्रा ह्या दोन्हीचं संतुलन करून जशी वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ अगदी 6 महिन्यामध्ये ह्या झाडाची दिसून आली. त्याच्यामुळे 6 महिन्यानंतर लगेच फुले लागले आणि 1 महिन्यामध्ये परत मालाला सुरुवात झाली. तर यामध्ये अत्यंत कमी खर्च, कमी पाणी आणि त्याच्यातून जास्त उत्पन्न. एका झाडाला साधारणपणे आता 10 ते 12 किलोचा माल अपेक्षित आहे. शेवगा लागवडीसाठी प्रवीण यांना 6,000चा खर्च आलाय. प्रवीण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पाणी कमी असल्यानं त्यांनी 2 बोर सुद्धा घेतले आहेत. बोरचं पाणी त्यांनी विहिरीत जमा केलंय. शेवग्याला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबकचा वापर केलाय. फळधारणा होण्यापूर्वी दररोज 10 मिनिटं पाणी देण्यात आलंय. 6 महिन्यानंतर फळधारणा झाली. फळधारणेनंतर दररोज 1 तास पाणी देण्यात आलं. तसंच लागवडीनंतर सॅटेराइट, बोरोकॉल 12, टिसाइड सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आवश्यकतेनुसार केला. याला साळी वगैरे कुठली पडत नाही किंवा कीड लागत नाही. याच्यावर पडणारे रोग म्हणजे साधारण बुरशीजन्य रोग आहेत. जाळी पानांना आणि फुलांना जाळी होते, ती जाळी एक असते आणि पाने पिवळे पडणे, ह्या 3च फक्त याला रोग आहेत. तर ह्या रोगासाठी फॉलिक्युअर, M45, 22 आणि मोनोक्रोटोफॉस, क्लोरोपायरिफॉस असे अगदी स्वस्त कमी किमतीचे काही हे आहेत औषध आहेत. त्याच्या फवारणीने हे सगळे त्याचे रोग नाहीसे होतात. आणि पाणी कसं दिलं तुम्ही? पाणी दररोज सोडल्यानंतर 10 मिनिट फक्त ड्रीपमधून 10 मिनिट दररोजचं फळ लागेपर्यंत. फळ लागल्यानंतर फक्त दररोज 1 तास पाणी सोडलं जातं. शेवग्याच्या पानाला जाळी, बुरशीजन्य रोग आणि पानं पिवळे पडण्याचा धोका संभवतो. शेवग्यावरील रोग आणि कीड नियंत्रणासाठी प्रवीण यांनी क्लोरोपायरेसिस, M45, 22, फॉलिक्युअर अशा औषधांची फवारणी केली आहे. प्रवीण यांच्या 2 एकरातल्या शेवग्याला प्रति झाडास 10 ते 12 किलो शेंगा लागल्या आहेत. 3 आठवड्यात त्यांनी 1.5 टन माल विकलाय. त्यापासून त्यांना 50,000चं उत्पन्न झालंय. उर्वरित 3 महिन्यात 2 लाखांच्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे.
लागवड, खत, औषधे आणि मजुरीसाठी 20 ते 25 हजारांचा खर्च येतो. प्रवीण लातूर, सोलापूर इथल्या बाजारपेठेत शेवग्याची विक्री करतात. ओडिसी शेवगा तोडणीनंतर जास्त काळ टिकतात आणि त्याची चव चांगली असल्यानं किलोला 20 ते 25 रुपयांचा भाव मिळतोय. सीझनमध्ये साधारण फळधारणा फुलापासून फळधारणा होईपर्यंत 3.5 महिने याचे उत्पन्न मिळू शकतं आपल्याला एका सीझनमध्ये. त्यानंतर 1.5 महिन्याच्या अंतराने परत त्याला फुलाची सुरुवात होते आणि त्यानंतर परत आणखी 3.5 महिन्याला माल निघतो. म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला 3 वेळेस त्याचा माल मिळू शकतो आपल्याला. आणि बेनिफिट एका सीझनला ॲव्हरेज आपण 20 रुपयाचा जरी किलोला भाव धरला तरी एका सीझनमध्ये आपल्याला 2.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. खर्च वजा आपल्याला 2 लाख रुपये, 2 ते 2.25 लाख रुपये शिल्लक राहू शकते. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट आहे. दुष्काळी परिस्थितीत नापीक आणि हलक्या प्रतीच्या जमिनीत शेतकऱ्यांनी शेवगासारख्या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. तसंच पिकांना पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचाच वापर फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळं प्रवीण कोपरकर यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही शेवगा शेतीतून कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येणार आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.